आज मी बनवली मस्त अशी शेव आणि त्याच्या आधी बघा देवपूजा वगैरे करून घेतली आणि रांगोळी काढली देवासमोर। तर मस्त अशी रांगोळी काढून झाल्यानंतर लगेच शेव बनवायला घेतली। त्याच्यासाठी बेसन पीठ घेतलं, थोडं मीठ टाकलंय चवीनुसार आणि हळद टाकली, लाल तिखट टाकले 2-3 चमचे। तर 1 किलो पीठ होतं, 1-1.5 किलो तर बेसन पीठ, त्याच्यामध्ये एवढं प्रमाण मी टाकलेलं आहे। तर तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। पाण्याने मळून घ्यायचं आहे, असं खूप जास्त घट्ट नाही मळायचं। आणि सोऱ्या घ्यायचा आहे, त्याला मस्त शेवेची चाळणी लावून घ्यायची, कडक तेलात मस्त अशी शेव बनवून घ्यायची। तर मी मस्त शेव बनवून घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम अशी खुसखुशीत शेव तयार झाली होती। शेव बनवून घेतली आणि अनारशाचं पीठ पण मी मस्त भिजवलेलं होतं। तर म्हटलं चला अनारसे पण बनवून घेऊ आणि छान असे अनारसे बनवून घेतले। तर खूप छान प्रमाण झालेलं आहे। तर मी पीठ कशी तयार करायचे व्हिडिओ टाकलेला आहे, तर बघू शकता तुम्ही। चला भेटू पुढच्या व्हिडिओ।